हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाचं काम कंप्लीट करायचं आहे. खूप दिवस झाले आणि ही प्लांट जे आहे मी घरी घेऊन आलेली होती माझ्या बर्थडेच्या दिवशी आणि आता 7-8 दिवस म्हणजे 5-6 दिवस तरी झालेले आहेत आणि मी विचार केला होता की 2-3 दिवसानंतर जे आहे याला मी शिफ्ट करेल, पण हळूहळू जे आहे वेळ वाढत गेला आणि टाईम काही मिळालाच नाही. म्हटलं चला आज सकाळी जे आहे ना याला इथे ट्रान्सफर करून घेते, कारण जास्त ऊन पण नाही आहे. नाहीतर मग नेहमी प्लांट जे असतात ना, आपण जेव्हाही त्यांना पॉलिथिन बॅगमधून बाहेर काढतो म्हणजे नर्सरीमधून जेव्हा आणतो तेव्हा सायंकाळच्या वेळीच म्हणजे त्यांना ट्रान्सफर केलं पाहिजे असं, नाहीतर मग त्यांच्या मुळा ज्या असतात त्यांना हवा लागते आणि खराब होतात. पण मी आता ह्या सगळ्या गोष्टींना जे आहे ना यूज टू झालेली आहे, मी सगळ्या गोष्टी आता हँडल करू शकते. पण तरीही प्रिकॉशन्स म्हणून तुम्हीही ना सायंकाळीच हे कामं करायचे. पण जसं मी म्हणली की हवामान जे आहे ते थंड आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि मी ना हे जे प्लांट आहे ना तर सीजनल प्लांट आहे, तर सीजनल प्लांटची जी माती असते ना ती आता मी तुम्हाला ओव्हरऑल जे आहे एक जे आहे याची गार्डनिंगची टिप देते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हीही जे आता जे नर्सरीमध्ये तुम्ही जाणार ना तुम्हाला खूप फ्लावरिंग प्लांट्स मिळतील. आणि बेसिकली हे सगळे जे आहेत ना आतापासून तर म्हणजे पूर्ण जो थंडीचा असतो ना पूर्ण सीझन तोवर यांची फ्लावरिंग होत असते, म्हणजे जवळजवळ 4 ते 5 महिने फक्त यांची लाईफ असते. त्यानंतर हे प्लांट्स हळूहळू खराब होतात आणि पूर्ण वर्षभर टिकत नाही. त्यामुळे यांची माती अशी बनवायची ना की त्यामध्ये जास्तीत जास्त तुमचं खत असलं पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त फ्लावर्स येतील. आणि यांची जी म्हणजे आपण जेव्हा त्याला पॉलिथिन बॅगमधून जेव्हा बाहेर काढतो ना तेव्हा जास्त रूट्स डिस्टर्ब करू नका, कारण काय होतं ना यांच्या रूट्स जे असतात ना खूप लहान असतात, तर मग लहान रूट्सना लवकर तुटतात. त्यामुळे बाहेर काढू नका, कारण असंही हे 1-2 वर्ष टिकणारं प्लांट नाही आहे. त्यामुळे त्यांनी माती कशीही चिकट असो काय असो, त्याच्या आजूबाजूची जी माती तुम्ही कुंडीत भरताय ना ती तेवढी फक्त चांगली भरा, जेणेकरून नंतर ज्या रूट्स याच्या वाढतील ना त्यांना जे आहे सगळं पोषक तत्व जे असेल ते सगळं तुमच्या टाकलेल्या मातीमधून मिळेल. आणि जास्त डिस्टर्ब न करता जे आहे मी इथे दोघेही माझे जे झिनियाचे हे प्लांट आहे त्यांना ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. 2 वेगवेगळ्या कलरमध्ये जे होतं ना मी याला घेतलेलं होतं. आणि जेव्हा कधीही आपण असं झाड असं ट्रान्सफर करून घेत असतो कुठलंही प्लांट, भरगच्च पाणी द्यायचं. मग सीझन कसाही असो पूर्ण पाणी जे आहे खालून निघलं पाहिजे, म्हणजे सगळ्या जे रूट्स असतात त्यांना पाणी मिळतं. आणि काय होतं ना की जिथे एअर असतात ना मध्ये मातीमध्ये तेही सगळे लॉक होऊन जातात आणि मस्त जे आहे मग झाड जे असतं तुमचं वाढण्यासाठी रेडी होऊन जातं. तर ही स्मॉल टिप होती सीजनल प्लांटसाठी. आय होप तुम्हाला जे आहे यातून काही ना काही हेल्प मिळेल. आणि अशा पद्धतीने 2 छोट्या कुंड्यांमध्ये मी जे आहे यांना ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि खूपच छान आहेत, मस्त बर्ड्स आहेत त्यांना. आता बघूयात फ्युचरमध्ये काय कसे किती फ्लावर देतात. तर आता एक मस्त रेसिपी शेअर करते, साधी सोपी आणि सिंपल आहे. बघा मी इथे मिरची घेतलेली आहे. मिरचीची भाजी आपल्याला बनवायची आहे. यासाठी ना मिरची कशी घ्यायची जी कमी तिखट असेल, बघा अशी जी मिरची असते किंवा यापेक्षा जाडवाली पण असते अजून, जी कमी तिखट असेल ना तशी मिरची तुम्हाला घ्यायची. मग बारीकवाली जरी असली ना आणि कमी तिखट असली तर तुम्ही घेऊ शकतात. आणि याची भाजी जी आहे आपण बनवणार आहोत. तर मी इथे हे जे तेल जे आहे तापवत ठेवलेलं होतं त्यामध्ये जे आहे मोहरी आणि जिरं घालते आहे. मी इथे लोखंडाची कढई घेते आणि सध्या ना मी म्हणजे लोखंडाच्या कढईमध्ये बनवणं सध्या मला आवडतं आहे, कारण सुक्या भाज्या ना खूपच छान बनतात. आणि ओली भाजी नाही बनवायची, सुकी भाजी बनवली ना तर लगेच काढून घ्यायची, जास्त वेळ जे आहे राहू नाही द्यायचं, नाहीतर मग त्याचा जंग जो असतो ते निघायला लागतो. त्यामुळे जे आहे, कारण हे कास्ट आयर्न नाही आहे, फक्त आयर्नची कढई आहे, त्यामुळे हिला जंग लगेच जे आहे पाण्याच्या संपर्कात आली की थोडा जंग लागायला लागतो. त्यामुळे जे आहे लगेच भाज्या काढून घ्यायच्या. पण यांची टेस्ट खूप छान येते लोखंडाच्या कढईमध्ये किंवा तव्यामध्ये तुम्ही काही बनवतात तेव्हा. तर पहा मी इथे कांदा जो होता ना असंच उभा कापून घेतला होता, म्हणजे लांब कापून घ्यायचा आहे. आणि लसूण घेतला होता, थोडं अद्रक घेतलं होतं आणि छान याला परतून घ्यायचं. कांदा आपल्याला इथे ना पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा नाही आहे, अगदी थोडासा, म्हणजे तुम्ही 3 ते 4 मिनटं छान कमी जे गॅसवर आहे ना याला छान परतून घ्यायचं आहे. आणि मग त्यानंतर जे आहे ना आपण ज्या मिरच्या कापलेल्या होत्या या लगेच त्यामध्ये घालायच्या आहेत. आणि आताच चवीपुरतं मीठही मी यामध्ये घातलेलं आहे. आणि आता छान याला म्हणजे शिजवून घ्यायचं आहे. पाणी अजून आपल्याला टाकायचं नाही आहे, जे आहे आपण पाणी नंतर टाकू. जेव्हा तुमच्या मिरच्या आणि कांदा छान असा परतून होऊन जातो ना त्यानंतर जे आहे ना इथे शेंगदाण्याचं कूट ना असं एकदम दरदरीत पाहिजे, खूप जास्त बारीक नको. त्यामध्ये शेंगदाणा थोडा दिसला पाहिजे, अगदी थोडंसंच घालायचं, जास्त नाही घालायचं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकतात, पण मी इथे थोडंसंच घालते. आणि त्यानंतर जे आहे आता आपले सुके मसाले घालायचे आणि जे काही तुमच्या आवडीनुसार
चवीनुसार असेल, तुम्हाला एखादा मसाला आवडत असेल तर तुम्ही तोही घालू शकतात, पण मिरची तिखट असायला नको, नाही तर मग मसाला आणि मिरची पण तिखट असली तर मग कॉम्बिनेशन जरा जास्तच तिखट होऊन जाईल. सो अशा पद्धतीने जे आहे हे झाल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि आता ही सगळी भाजी जी आहे मस्त हिचं पाणी पूर्ण सुकेपर्यंत हिला जे आहे शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून. भाजी आपली बनवून तयार आहे आणि अशी भाजी तुम्ही मस्त तोंडी लावण्यासाठी, नाहीतर मग असंच काही भाजी सापडत नसेल तर तेव्हाही बनवू शकतात. आज ना तुमच्यासोबत एक छोटी गोष्ट पण खूप जास्त महत्त्वाची आहे अशी शेअर करते. ॲक्च्युली काय आहे ना, की आपण मुलांच्या स्कूलसाठी ऑलरेडी भरपूर पैसे जे असतात ते भरलेले असतात फीजमधून, आणि तरीही त्यांना 1-2 तरी बुक्स असतातच त्या वर्षामधून स्कूलवाल्यांना घरून पाहिजे असतात. तसंच इथे पियाला आहे ना एक रफ नोटबुक आणायला सांगितली होती आणि आमच्याकडे काही रफ नोटबुक म्हणजे तिला द्यावी अशी काही होती नाही. मग म्हटलं विकत घ्यायचं आणि तिचं चाललं होतं की मला विकतच घ्यायची आहे, मला याच्यासाठी पाहिजे, मला त्याच्यासाठी पाहिजे. तर ना एकदा आम्हाला जी चहापत्तीवरनं एक नोटबुक फ्री मिळालेली होती आणि ती किती दिवसापासून पडली होती आणि तिला म्हटलं तू हेच घेऊन जा. तर तिला ना तो ऑकवर्ड वाटत होतं. तिचं असं म्हणणं होतं की ही कशी दिसेल ना, माझे फ्रेंड्स मला हसतील वगैरे. तर मग मी तिला सांगितलं चल मी तुला दिसूच देणार नाही, असं मस्त त्याला जे आहे रॅप करून देते. आणि माझ्याकडे ना हा एक पेपर पडलेला होता, गिफ्ट रॅपिंग पेपर, तर मी हा घेतला आणि याच्याने तिला जे आहे बुकला जे आहे जसं आपण बघा लहानपणी, आता लावतात की नाही कवर एवढं मला माहीत नाही, कारण पिया स्कूलला गेल्यापासून तिला म्हणजे बुक्सला कवर लावण्याची काही गरज पडली नाही आहे. हे फर्स्ट टाईम आहे जे मी तिला कवर लावून देत आहे. नाहीतर आपल्या वेळेला जे असतं खाकी कलरची मस्त स्कूल सुरू होण्याआधी जो एक दिवस असतो ना, तो तेवढा दिवस आपल्या आईवडील म्हणजे आपल्याला माहीत असतं की पुढच्या वर्षी हा सेम टू सेम दिवस आपल्यासोबत रिपीट होणार आहे, की आपले पप्पा बसतील किंवा मम्मी बसेल आणि जे आहे बुकला जे आहे कवर्स लावून देतील. पण आता असं होतं की नाही माहीत नाही, माझ्यासाठी हे फर्स्ट टाईम आहे. तर गोष्ट अशी की म्हणजे बघा आपण काय 10-20 रुपये खर्च करू शकतो, पण जेव्हा मुलांना आपण कुठलीही गोष्ट घरच्या घरी जेव्हा दाखवण्याचा प्रयत्न करतो की याचं सोल्युशन आपण घरच्या घरी काढू शकतो आणि यातून आपले पैसेही वाचतील, एक छान क्वालिटी टाईमही स्पेंड होईल, त्यातल्या त्यात तिलाही नवीन काहीतरी शिकायला होईल आणि जो आपला वेळ आहे तोही 5 मिनटं म्हणा 10 मिनटं म्हणा तेही खूप छान जातात. छोटी गोष्ट होती पण महत्त्वाची आहे. सो ह्या सगळ्या गोष्टीतून कुठून ना कुठून काहीतरी चांगला जो एक रिझल्ट असतो तो आपल्याला मिळत असतो. तर पहा मी इथे जे होतं ते कवर लावून घेतलं आणि आता हा जो बॉक्स तुम्ही बघितला ना, तर मी हा IKEAमधून घेतलेला होता आणि तो मी ना म्हणजे यूजच करत नव्हती आणि तुम्हाला दाखवला होता मागच्या एका व्हिडिओमध्ये की मी पियाला स्टेशनरी जे आहे ते ठेवण्यासाठी दिला होता आणि ट्रस्ट मी ती एवढं छान ऑर्गनाईज करून ठेवते त्या बॉक्सला. अगदी मी इकडचं तिकडे जरी टाकलं ना तरी तिला अजिबात चालत नाही आणि व्यवस्थित सगळे पेन पेन्सिल सगळं मस्त करून ठेवते. बाकी कितीही अस्ताव्यस्त असलं तिचं सामान, पण स्टेशनरीचा हा जो बॉक्स आहे ना हा ती मस्त आवरून ठेवत असते. तर चला इथे बुक आमची तयार झालेली आहे. ते काम झाल्यानंतर ना माझ्याकडे जरा ना वेळ होता आणि मग मी म्हणून ना असं ठरवलं की चला हे जे 2 ड्रेस आहेत बघा, मी मागच्या व्हिडिओमध्येही तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी मिशोवरून हे जे होते ना 2 टॉप मागवलेले होते आणि स्मॉल साईजमध्ये मागवले होते. सो मी त्यांना रिप्लेस करून जे आहे मीडियम साईजचे मागवले. आता गोष्ट अशी आहे की थोडीच एवढं जास्त साईजमध्ये फरक नाही आहे, स्मॉल आणि मीडियममध्ये एवढा फरक नाही, पण तरीही मला लूज होईल. म्हणजे वॉश करून घेण्यामध्ये काय होतं ना की वॉश जर केला ना कुठलाही कपडा तर तो नवीन खूप छान फ्रेश नाही वाटत, जो नवाच्या नवा असतो ना. सो मी प्रेफर करते की मी ॲटलिस्ट एकदा तरी ना ड्रेस कुठेतरी बाहेर जाण्यासाठी नवीन घेतला की त्याला विदाऊट वॉश करून घालावा, जेणेकरून तो नवीनची फिलिंग असते ना ती त्याला असते. आणि मला माहिती, मला कमेंट्स पण येतील की नको वॉश करून घेत जा, पण काय करू, वॉश केल्यानंतर तो फ्रेश फील जो असतो ना तो येत नाही. तर चला मी इथे ना त्यांना थोडं अल्टर करून घेत आहे आणि माझ्याकडे ही मशीन असल्यामुळे माझ्या सगळ्या गोष्टी ज्या पण अल्टर करायच्या आहेत त्या सगळ्या खूप इझी झालेल्या आहेत. आणि काय होतं ना की म्हणजे माझ्या मम्मीकडे ही मशीन आहे तर तेव्हापासून मी शिकली होती मशीन कसं ऑपरेट करायचं वगैरे, आणि मग थोडं थोडं करून आपण शिकायला लागलो की मग आपल्याला यायलाच लागतं. त्यामुळे मी स्लीव्ज लावणं किंवा अल्टर करणं, अगदी मी लहानपणी पियासाठी 1-2 फ्रॉक पण शिवले होते आवडीने असंच जुना कपड्यांचे. आणि मग टाईम असतो आपल्याकडे, वेळ असला तर तो मग कसा घालवायचा हे आपल्या हातात असतं. काहीतरी चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करू शकतो आणि जेव्हा आपण अशा गोष्टी करतो ज्यामध्ये आपण स्वतः गुंतून आनंदी होत असतो ना, तो टाईम कधीही व्यर्थ जात नाही. कुठेतरी म्हणजे काहीतरी नको असलेल्या गोष्टींमध्ये आपण आपला वेळ जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय ना तर त्याचा रिझल्ट काही एवढा खास येत नाही. त्यापेक्षा आपल्या गोष्टींमध्ये गुंतून राहिले ना तर आपल्याला रिटर्नमध्ये ना काही विचित्र असं काही ऐकायला मिळत नाही
किंवा आपल्याला हर्ट होईल असं फ्युचरमध्ये आपल्यासोबत काही होत नाही. त्यामुळे जेवढा वेळ जो आहे स्वतःसोबत घालवता येतो ना, मी तेवढा घालवण्याचा प्रयत्न करते. आणि इथे पिया जरा शांत टी व्ही बघत बसलेली होती, म्हणून म्हटलं तिला कळण्याच्या आधी जास्तीत जास्त काम जे आहे इथे माझं स्विंग मशीनवर करून घ्यावं. नाही तर तिला हे मशीन असं वाटतं की इतकं क्यूट दिसतंय मम्मा, तर हे मला तू टॉईज म्हणूनच दे. आणि ती वाट बघते की हे कधी खराब होईल. पण आता 3 वर्ष होतील त्याला, पण काही खराब होत नाही आहे. खूप मस्त चाललेलं आहे. आपण कामांची सवय करून घेतली ना, की मग आपल्याला थकवा जाणवत नाही. आणि कामं आवडून, म्हणजे जास्त आवडून आपण जर केले ना, तर मग अजिबात थकवा जाणवत नाही. नाहीतर मग काय होतं की घरातले सगळे कामं करा आणि मग एक्स्ट्राचे कामं करा, मग ना खूप जास्त थकवा वाटायला लागतो. म्हणजे आपण मनाने खूप जास्त दमून जातो. तर तसं मी आता करत नाही, कारण माझ्याकडे ना म्हणजे आरामासाठी वेळ खूप कमी झालेला आहे. आणि मी जेवढा टाईम मला जे आहे मॅनेज करता येईल, गोष्टी मला एका दिवसात कव्हर करता येतील तेवढा मी करण्याचा प्रयत्न करत असते. आणि चला, इथे आता जे आहे बघता जे आहे माझं दोघीही जे टॉप होते ते व्यवस्थित अल्टर करून झालेले आहेत. आणि आता माझा विचार चालला आहे की मी तुम्हाला हे लगेच घालून दाखवू की कुठल्या तरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जसं मी घालेल तसं तुम्हाला दाखवू. पण म्हटलं नको, चला थोडं एफर्ट्स घेऊयात आणि आताच घालून दाखवते. आणि मलाही एक्साइटमेंट होती की कसे दिसत आहे फायनली अल्टर करून. सो मी जे आहे इथे तुम्हाला ट्राय ऑन करून दाखवत आहे. हा जो येल्लो कलर आहे ना, तो खूप जास्त फ्रेश दिसतो आहे व्हिडिओपेक्षा. डायरेक्ट डोळ्यांनी बघण्यामध्ये खूप मस्त फ्रेश वाटतो आहे. आणि मस्त फिटिंगमध्ये बसले. मी एकावर जे आहे पलाझो वेअर करून दाखवले. यांना मी चांगलं मॅच होणारी पॅन्ट मला व्यवस्थित घ्यावी लागेल, म्हणजे एक व्यवस्थित ड्रेस तयार होईल. आणि यावर जी होती लेगीज वेअर केलेली आहे, हा पण छान आहे, पण यापेक्षा जास्त मला येल्लो खूप मस्त आवडलेला आहे. तुम्हाला कुठला आवडला मला कमेंटमधून नक्की सांगा. ॲक्च्युली हे ना आजच्या दिवशीचं नाही आहे, हे एका मागच्या व्लॉगमध्ये मी जे होतं शूट केलेलं होतं, पण तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी त्यामध्ये दाखवलं नाही. पण महत्त्वाचं काम आहे, दाखवलं पाहिजे, माझ्या गार्डनिंगच्या रिलेटेड आहे. आणि ही गोष्ट आपण एवढी मोठी केली आहे, तर आता तिला वाटचाल देण्यासाठी जे आहे जागा करायची आहे. काय झालं की पियाला जेव्हा मी घेऊन आली ना, तेव्हा तिच्या बॅगवर जे शिंतडे असतात ना, सगळे चिखलचे, ते सगळे उडले होते. म्हणून मी तिला जे आहे रफली फक्त पुसून काढली ओढल्या कापडाने आणि तिला जे आहे हँग करत मी आधी ठेवली. आणि आता तुम्ही हा जो गोकर्णाचा वेल बघितला ना, तुम्ही बघत असाल, तो भिंतीवर चढत चाललाय आणि तो पूर्ण वरपर्यंत गेला ना, मग त्याला मला खाली काढणं जरा अवघड जाईल. म्हणून मी काय करते, इथे एक ज्यूट रोप घेतली आणि ती जी आहे ना, मी असे हुक जे आहेत ना इथे हँग करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि यांना मी जे आहे हँगिंग प्लांटर हँग करत असते. खूप स्ट्रॉंग आहेत आणि आम्ही ड्रिल मशीन करूनच हे करून घेतलं होतं. जेव्हा आम्ही वरून शेड आणि ही ग्रिल वगैरे बनवली तेव्हाच आम्ही त्यांच्याकडून हे जे होते होल करून घेतले होते. आणि त्यांना हे हुक आणून दिले आणि त्यांना सांगितले की तुम्हीच त्यांना व्यवस्थित तिथे जे आहे फिट करून द्या. आणि त्यानंतर मी अगदी, म्हणजे हेवी कुंड्याही असतात माझ्या, पण काही खाली पडत नाही वगैरे, खूप छान आहेत. तर मी तिथेच काय करते ना, ती जी ज्यूट रोप आहे ना, तिथेच मी गोल गोल फिरवून त्यांच्यामधून घेते. म्हणजे मी खाली सुटू देत नाही आहे, कारण मी बऱ्याच वेळा कुंड्या खाली काढत असते आणि त्यांच्यामध्ये मग पाणी घालत असते किंवा काही काम करायचं त्या कुंडीचं, तर काढायला अडचण व्हायला नको. म्हणून मी जे आहे अशा पद्धतीने जे आहे वरच्या वर हा वेल राहील असा प्रयत्न माझा चाललेला आहे. ज्यूट रोप यासाठी घेतली मी, कारण माझ्याकडे दुसरी रोपच नाही आहे चांगली स्ट्रॉंगवाली. आणि एवढा वर कोपऱ्यामध्ये ऊन येणार नाही, कारण मग ज्यूट रोप ना उन्हाने खूप लवकर कचते. सो इथे ऊन नसेल, म्हटलं ही वर्षभर तरी चालेल आणि वाटलंच तर मग नंतर रिप्लेस करूया. सो फक्त आता अपेक्षा एवढी आहे की ह्या वेलने खूप मोठं मस्त व्हावं आणि पूर्ण माझी जी बाल्कनीचा हा वरचा जो कॉलम आहे ना, तो पूर्णपणे मस्त भरून जावा अशी माझी खूप इच्छा आहे. काळजी घेते मी त्याची. आणि मला फ्लावर थोडे कमी मिळाले तरी चालतील, पण जी ग्रीनरी हा ॲड करेल ना, जर मला पाहिजे तसं हा वाढला आणि ह्या स्पीडने वाढत राहिला तर. सो तुम्हाला ही वेल पाहिजे असेल ना तुमच्या घरामध्ये कुठला, तर तुम्ही गोकर्ण नक्की लावू शकतात. सीडपासून मी हे ग्रो केलं होतं, तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. आणि एका सीडमधून एवढं छान मस्त एक नवीन प्लांट जे आहे ते माझं तयार झालेलं आहे. आणि माझं इथे जे त्याला आता वाटचाल दिलेली आहे आणि सो फक्त वाढावं येणे मस्त. तर चला, हेही काम माझं कंप्लीट झालेलं आहे. अपेक्षा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ इथे संपवते मी. आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स and bye.